आणायचं होतं मला इथे फिरायला. मला पण खूप हिरवळ दिसली इकडे. हिरवळ तर नक्कीच महत्वाची आयुष्यामध्ये. मला तर खूप चांगलं वाटतं इकडे. सगळ्या वयाचे आहेत लोक, लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, आपल्या वयाच्या मुला मुलींपर्यंत. मला वाटतं तुला मुलींमध्ये जास्त इंटरेस्ट येतो. हां, मी तर बाई स्ट्रेट आहे, तर मला मुलींमध्ये इंटरेस्ट आहे. काल रात्री आपण प्रसन्नगडे आलो आणि आपला हा 5वा जिल्हा आहे जळगावचा. तर जळगावबद्दल आपल्याला युजली मी माहिती देतो जिल्ह्यांबद्दल स्टार्टिंगला, पण आपल्यासोबत प्रसन्नाची आई आहे, काकी. तर काकी टीचर आहेत. काकी, तुमचं नाव सांगा आणि तुमचे कोणत्या सब्जेक्टचे टीचर आहेत ते सांगा, आणि तुम्हीच जळगावबद्दल आम्हाला माहिती द्या. अच्छा, मी प्रसन्नाची मम्मी. माझं नाव राजश्री पगार. मी यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. जवळजवळ 30 वर्ष या ठिकाणी मी अध्यापनाचं कार्य करते आहे. आणि माझा शिकवण्याचा विषय म्हणजेच मराठी आणि मी त्यासोबत भूगोल असा विषय या ठिकाणी मुलांना शिकवते. जळगावमध्येच माझं तसं शिक्षण झालेलं आहे. आणि आमच्या जळगाव जिल्ह्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप सांस्कृतिक, नंतर भौगोलिक असं आणि अशा सगळ्या वैशिष्ट्यांनी असा आमचा हा जळगाव जिल्हा आहे. जळगाव उत्तर महाराष्ट्र भागामध्ये येतं. आणि या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र भागामध्ये याला जळगावला खानदेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. खानदेशचा भाग आहे. आणि इथली जी बोली आहे ना, ती म्हणजे खानदेशी बोली आहे. आणि त्याच्याच बरोबर इथे अहिराणी बोली भाषा पण बोलली जाते. त्याचप्रमाणे इथल्या ज्या कवयित्री आहेत मुख्य, त्या म्हणजेच बहिणाबाई चौधरी ज्या आहेत, त्या बहिणाबाई चौधरी याच भागातल्या आहेत. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या जळगावला जे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे त्याला बहिणाबाई चौधरी यांचं नाव दिलेलं आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून या ठिकाणी जळगावमध्ये प्रसिद्ध आहे आणि खूप चांगलं असं विद्यापीठाचं कामकाज आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ तालुके जर म्हटले तर मला असं वाटतं 15 तालुके या ठिकाणी जळगावमध्ये येतात. आणि जळगावचा जो काही मुख्य वैशिष्ट्य असं सांगता येईल की जळगावमध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. या ठिकाणी काय आहे की शेती हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकांचा आहे. आणि केळीचं माहेरघर जरी म्हटलं केळी, तरी या ठिकाणी जळगाव जिल्ह्याला चालू शकतो. असा आमचा जळगाव जिल्हा या ठिकाणी आहे. आणि जळगाव जिल्ह्यामधलं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जळगाव महत्वाचं आहे. या ठिकाणी धार्मिकतेमध्ये जवळच मनुदेवी म्हणून एक ठिकाण आहे. देवीचं मंदिर आहे सुंदर पद्धतीनं या ठिकाणी डोंगरामध्ये असलेलं. याशिवाय पद्मालय आहे. नंतर बरेच असे या ठिकाणी चाळीसगाव किंवा पारोळ्याजवळ झुलते मनोरे म्हणून हा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. नंतर आणखी असं एक पौराणिक वैशिष्ट्य पण आपल्याला सांगता येईल जळगावमध्ये, जळगाव जिल्ह्याचं, की या ठिकाणी पांडवलेणी म्हणून जेव्हा पांडव सुद्धा त्यांच्या परिक्रमणेमध्ये जळगावला येऊन गेले आणि पांडवलेणी या ठिकाणी एरंडोलला तिथेही त्यांचं वास्तव्य होतं. नंतर पद्मालय एक ठिकाण आहे, तिथे या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर भीमाचा पाय ठेवलेला आहे आणि भीमकुंड आहे. आणि सुंदर असं गणपतीचं खूप प्राचीन असं मंदिर आहे. म्हणजे अशा धार्मिकतेने सुद्धा जळगाव जिल्हा या ठिकाणी ओळखला जातो. याशिवाय कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. केळीचं माहेरघर तर मी सांगितलंच तुम्हाला. आणि आणखी म्हणजे काय तर केळीपासून या ठिकाणी काय म्हणतात वेपर उद्योग चालतात. वेपर्स त्या ठिकाणी बनवणे. आणि एवढंच नाही तर केळी आज आमच्या जळगाव जिल्ह्यातली केळी जी आहे ना, ती परदेशात पण गेलेली आहे. म्हणजे आणि महत्वाचं एक्सपोर्ट होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जळगावला सुवर्णनगरी म्हटलं जातं. कारण काय तर जळगावमध्ये जे सोनं आहे ना, पूर्ण महाराष्ट्रातून लोक सोनं खरेदी करण्यासाठी जळगावमध्ये येतात. आणि त्याच्यामुळे जळगाव म्हणजे एक सुवर्णनगरी म्हणून सुद्धा या ठिकाणी आमचा जळगाव जिल्हा खूपच प्रसिद्ध आहे. सोन्याचे कारागीर या ठिकाणी आहेत, सुवर्ण कारागीर आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की अनेक लोकांना याच्यामुळे उद्योग व्यवसाय मिळालेले आहेत. खूप पेढ्या या ठिकाणी सराफ बाजार आहे मोठ्यापैकी. आणि त्याच्यामुळे एक सुवर्णनगरी म्हणून सुद्धा जळगाव शहराची ओळख आपल्याला सांगता येते. आता आलोय आम्ही वाघूर धरणच्या जवळ, वाघूर धरणावरच आलोय. इकडे मागे तुम्हाला धरण दिसेल. बघितलं तर इथे प्रतिबंधित क्षेत्र दिसतंय आम्हाला. आमची पुढे जायची खूप इच्छा होती, पण आता बघू, आम्ही रिक्वेस्ट करून बघू जर त्यांनी आम्हाला परमिशन दिली तर.
तर हे बघा इकडून तुम्ही बघू शकता ते धरणाचे दरवाजे आहेत. सध्या बंद आहेत दरवाजे हे. नाही चालू एकदम स्लाइटली. जर मी झूम केलं तर बघा इकडून पाणी येते हळूहळू बारीकसं. आणि इकडे काय आहे प्रसन्न तिथे निळे पत्रे आहेत. निळे पत्रे आहेत. तिथे पाण्याचं वॉटर प्रोसेसिंग आहे. तो युनिट पूर्ण पाणी प्रोसेस होतं आणि इतर जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी पाणी पोचवलं जातं. अच्छा. मित्रांनो आता आलोय आपण भाऊच्या उद्यानामध्ये. तर प्रसन्न हा माझा भाऊ आहे. तर प्रसन्नाच्या उद्यानात आलोय आपण. आम्ही दोन्ही भाऊच्या उद्यानात आलेलो आहे. आणि तुम्ही जर बघू शकता तर इकडे खूप ग्रीनरी सिनरी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तू कोणत्या ग्रीनरी बद्दल बोलतोय? नाही हे जे ग्रास वगैरे त्याबद्दलच बोलतो. अच्छा नक्की ना? नक्की त्याबद्दलच. पण खूप चांगलं ठिकाण आहे, मजेशीर ठिकाण आहे लहान मुलांना खेळायला वगैरे. तर ओंकारला आणायचं होतं मला इथे फिरायला. मला पण खूप हिरवळ दिसली इकडे. हिरवळ तर नक्कीच महत्वाची आयुष्यामध्ये. कट 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 ते एंगेजिंग वाटणार. आता प्रसन्न मला खायला नेतोय. मी दाखवलं त्याला पुढे काहीतरी दिसतंय म्हटलं. हा ओंकारला म्हटलं थोडंफार तिकडे चक्कर मारून येऊ आपण. चल एक त्या साईडला जाऊन. प्रसन्न जरा खायचे स्पॉट दाखवते मला आता. खायचे स्पॉट खरंच मला खायला खूप आवडतं. हा त्यामुळे आम्ही चक्कर मारून येऊ आता कुठे कुठे चांगल्या गोष्टी आम्हाला मिळतील ते. हा बघूया आता काय 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 कसं वाटतंय मग उद्यानामध्ये. मला तर खूप चांगलं वाटतं. इकडे सगळ्या वयाचे आहेत लोक, लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, आपल्या वयाच्या मुला मुलींपर्यंत. मला वाटतं तुला मुलींमध्ये जास्त इंटरेस्ट येतोय आपण. हा मी तर बाई स्ट्रेट आहे तर मला मुलींमध्येच इंटरेस्ट आहे. तर हे बघा मित्रांनो प्रसन्न इथलं पाणी पितोय. आम्हाला तर बोलायचं फक्त बिस्लेरीचं पाणी पितो तो फक्त. प्रसन्न तू तर बिस्लेरीचं पाणी पितो ना? अरे नाही. आता आलो आपण ओंकारेश्वर देवस्थान जळगावमध्ये, ओंकारेश्वर टेम्पलमध्ये. आणि प्रसन्न पुढे गाडी पार्क करते. तर आम्ही थोडंसं आता आमच्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्या पुढच्या वर्षी, तर म्हणून आम्ही आलेत. प्रसन्नाची पण मनोकामना, प्रसन्नाच्या 2 मनोकामना आहेत. तर त्या कॉमेंटमध्ये टाका काय मनोकामना असू शकतात प्रसन्नाच्या. मी माझ्या मनोकामना देवाला सांगणार आहे. जर ह्या मनोकामना पूर्ण झाल्या तर नेक्स्ट इयर अजून आम्ही पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन जळगावचा परत ह्याच मंदिरात येणार आहे आम्ही. हा पुन्हा ह्याच मंदिरात येऊ. तिकडेच आम्ही दर्शन करू आणि बघूया पुढे काय होतंय पुढच्या वर्षी. आता आम्ही आलोत आत मंदिरात, ओंकारेश्वर मंदिरामध्ये. आणि प्रसन्न मी चप्पल काढतोय आणि ब्लॉग अलाउड नसेल मध्ये आहे. फोटो अलाउड नाही, ब्लॉग अलाउड असेल ना? अरे काहीच नाही, मोबाईल ठेव मध्ये लवकर. आता आमचं दर्शन करून झाले ओंकारेश्वर मंदिरामध्ये. हे काय प्रसन्न? ते काही लोक मनशांतीसाठी बसलेले तिथे. हा काय? मनशांतीची खूप गरज आहे यार प्रसन्न. मला काहीतरी सजेशन दे ना, ज्याने माझं मन खूप अस्थिर आहे, तर स्थिर होण्यासाठी काहीतरी सजेशन दे ना. हे सजेशन चुकीच्या माणसाकडून घेतोय तू. मला पण तेवढीच गरज आहे. तसं तर मला एका व्यक्तीने सजेशन दिलेलं, जर तू दर दिवशी ॲटलिस्ट 2 तरी जप करशील किंवा 1 तरी, तर तुझं मन आहे ना ते स्थिर होईल. पण मी ते फॉलो नाही करत, मे बी म्हणून माझं मन अस्थिर आहे. पण आय थिंक आपण केलं पाहिजे. मी तुला जॉब पाठवेल, ट्राय करूया आपण आपलं मन स्थिर व्हायला. नक्की. जर तुम्ही हे इकडे आलात ओंकारेश्वर मंदिरकडे, तर मग तुम्ही इकडे प्रियंकामध्ये नक्कीच या. प्रियंकाचा आईस्क्रीम खावा तुम्ही. आणि प्रियंकाचा आईस्क्रीम नाही, बेसिकली इकडे लॉटी हॅवमोरचे आईस्क्रीम आहेत. आणि प्रियंकाचं पण आहे ना. पहिल्यांदा मी सांगतो की हे प्रियंकाचं आईस्क्रीम नाही आहे, प्रियंका आईस्क्रीम पार्लर आहे. सॉरी. तर जळगावमध्ये जेव्हा तुम्ही ओंकारेश्वर मंदिराला जाल, हे खूप फेमस आईस्क्रीम पार्लर आहे. तर इथे नक्की भेट द्या. मी आता इथे आईस्क्रीम ट्राय करणार आहे. बघू, मी तर चॉकलेट फ्लेवर घेईल. ओंकारचं मला माहिती.
आता आम्ही चाललोय पुढच्या स्पॉटवर आणि तिकडे हे बघ हे खूप फेमस आहे. हां अग्रवाल चाट भंडार म्हणून. मग तुम्ही ते जे बोलतात रगडा ते इकडे भेटतं काय? हा ते